आता बातमी बीडची आहे। बडतर्फ अधिकारी रणजित कासलेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आज सुनावणी होणार आहे। दुपारी 3 वाजता कासलेला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाईल। रणजित कासलेला जामीन मिळणार का याकडे नजर आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीजी या ठिकाणी सांगता येईल की 3 दिवसापूर्वी अट्रॉसिटी प्रकरणामध्ये जे बडतर्फ अधिकारी आहेत रणजित कासले यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। आज ती कोठडी संपत आहे। त्यानंतर आज न्यायालयामध्ये 3 वाजता हजर करणार आहेत। मात्र या सर्व प्रकरण जर पाहिलं आपण तर एकीकडे अनेक गौप्यस्फोट करत रणजित कासले हे जे आहेत ते प्रसार माध्यमावर समोर आले। अनेक लोकांवर त्यांनी या ठिकाणी आरोप केले गेले। मात्र अट्रॉसिटी प्रकरणामध्ये त्यांच्यावर जो गुन्हा दाखल शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आहे, या संदर्भामध्ये आज त्याची सुनावणी जी आहे ते दुपारी 3 वाजता या ठिकाणी पार पडणार आहे। लागवीजी निश्चित। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।